यंदा प्रमाणापेक्षा जास्त झालेला पाऊस, त्याचबरोबर हवामानात झालेले अनपेक्षित बदल याचा परिणाम ऊस उत्पादनावर झालेला आहे आणि परिणामी यावर्षीचा ऊस हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। खरं तर मार्चचा शेवटचा आठवडा किंवा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस हंगाम जो आहे तो सुरू असतो, कारखाने सुरू असतात। मात्र यावर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच कारखाने बंद होतील अशा पद्धतीची स्थिती आहे ती निर्माण झालेली आहे। एकूणच जर विचार केला तर यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 15 ते 20% उत्पादनामध्ये घट आहे ती होईल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो। त्याचबरोबर देशभराचा विचार केला तर 20 ते 25 लाख टन साखरेची कमी उत्पादकता गेल्या वर्षीच्या तुलनेत होईल असा देखील अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय। आणि एकूणच या सगळ्याचा परिणाम म्हणून कारखानदार असतील, शेतकरी असतील आणि येत्या काळामध्ये सामान्य लोकांना देखील साखरेचे दर वाढीच्या माध्यमातून याचा फटका आहे तो बसण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण जर बघितलं तर आता साखरेचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्यामुळे अंतिम टप्प्यात जास्तीत जास्त ऊसाचं गाळप करण्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांचा कल आहे तो असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर ऊसाचं घटलेलं उत्पादनाचा परिणाम येत्या काळामध्ये साखरेच्या दरावर देखील होण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।